खास लहान मुलांसाठी आरोग्य मंत्र. पित्तामुळे डोकेदुखी होत असेल तर आल्याचा छोटा तुकडा चघळला तर आराम मिळतो. तिळाचे तेल विड्याच्या पानाला लावून छाती शेकल्याने कफ कमी होतो. काळे मनुके तव्यावर भाजून त्यावर सैंधव मीठ टाकून खाल्ल्याने तापेमध्ये आराम पडतो व तोंडाला चव येते. 8 ते 10 जवस पाण्यात उकळून ते पाणी पिल्याने छातीतील कफ पातळ होऊन शौचवाटे बाहेर पडतो. आल्याचा रसात थोडासा मध घालून पिल्याने उलटी व मळमळ ह्यापासून आराम मिळतो. रोज सकाळी खजूर खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता दूर होते. फुटाणे आणि खडीसाखर खाल्ल्याने सर्दीतील घशाची खवखव बरी होते. मायग्रेन व डोकेदुखीमध्ये खायच्या लिंबाच्या पानाचा वास घेतल्याने त्रास कमी होतो. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्याची माळ करून गळ्यात घातल्याने तान्ह्या बाळाची सर्दी कमी होते व झोपही शांत लागते. थोडे वावडिंग, बडीशेप, ओवा पाण्यात उकळून थंड करून पिल्याने लहान बाळांना पोटातील गॅस कमी होतो.